नाही मला सभापती करू दे, पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतोय त्या कामाला कुठं न्याय, त्या कामाच्याबद्दल मला कुठं विश्वासच घेणं नाही किंवा काय नाही. मागून येणारे लोक समजा आता वर्ष 6 महिन्यात लोक येणारे त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाशी लागून ते जवळ करतात, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात काय यश नाही मी नाहीच. कामकाजासंदर्भात काही निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती, परंतु त्या पद्धतीने कोणते निर्णय घेतले गेले नाही. काही मला प्रत्येक गोष्टी डावलण्यात आलं आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली. आमदार हे सभापतीही आहेत, उपसभापतीही आहेत, ते संचालकही आहेत, मी तर म्हणते ते सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत, ते बरंच काय आहेत. मग तसं पाहायला गेलं तर मग बाकीच्यांचं काम काय, बाकीचे काय येत आहेत तिथे. काही पद्धतीने काही लोक काम करत आहे, सगळ्या संचालकांना बरोबर घेण्यापेक्षा बाबा मीच सगळं काय आणि माझ्याच नेतृत्वाखाली सगळं चालणार, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीने जी एकाधिकारशाही आहे. आमच्या काही इतर सहकार्यांना एकाधिक काही पटलेली नाही, आम्हाला देखील पटत नव्हती. आणि मग ह्या सगळ्यांच्यामध्ये अशोकदादासारखा आज दिग्गज माणूस आहे, गेल्या अनेक वर्ष राजकारणामध्ये तो काम करतोय. महेंद्र शेठ आहेत. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या स्पेशल पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीवरून सध्या खेड तालुक्याचं राजकारण कमालीचं पेटलंय. सत्ताधारी म्हणजेच आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातून 3 संचालक बाहेर पडले. विरोधकांसोबत जाऊन ते सत्तापालट करणार आहेत असं सर्व पक्षीयांकडील संख्याबळ पाहता सध्या तरी दिसत आहे. आमदार दिलीप मोहितेंचे जुने खंदे समर्थक अशोक राक्षे, आमदार मोहितेंच्या भावकीतले सयाजी मोहिते आणि चाकणचे महेंद्र गोरे या संचालकांनी सत्ता उलथवण्यासाठी कंबर कसली आहे. शनिवारी या सत्यानाट्याचा महाअंक होणार हे निश्चित होतं, परंतु आमदार मोहितेंनी राजकीय गुगली फेकली आणि विरोधकांना क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर सत्ताधारी गटातून बाहेर पडलेल्या संचालकांशी आम्ही संवाद साधला. काय म्हणाले ते पाहूया. आमदार दिलीप मोहितेंचे खंदे समर्थक अशोक राक्षे यांनी नव्या आणि पैसेवाल्या संचालकांमुळे निष्ठावंतांकडे आमदारांनी दुर्लक्ष केलं असा आरोप केला. सभापती पदाचा शब्द दिला पण पाळला नाही अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नाही काही कारण नाही, साथ सोडायचं कारण नाही, पण आज 18-19 वर्ष त्यांच्याबरोबर निष्ठेने काम केलं, निष्ठेने सर्व वागलो आणि गेल्या 25 वर्षाला मला उपसभापती केले त्यांनी आणि मला सभापती द्यायची त्यांनी बोलले होते, शब्द दिले ते आणि त्या शब्दाप्रमाणे पाळलेलं. ठीक आहे, नाही मला सभापती करू दे, पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतोय त्या कामाला कुठं न्याय, त्या कामाच्याबद्दल मला कुठं विश्वासच घेणं नाही किंवा काय नाही. मागून येणारे लोक समजा आता वर्ष 6 महिन्यात लोक येणारे त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाशी लागून ते जवळ करतात, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात काय यश नाही मी नाहीच. म्हणून ह्या दृष्टिकोनातून मी ह्या 25 वर्षाला मला निवडणूक झाली, मी 1 नंबर निवडून आलो. माझं जे काय झालं मला माहिती आहे काय, फक्त ते आता इलेक्शन झाल्यानंतर बोलून मी आत्ता काही बोलू शकत नाही. पण आम्ही 10 जण एकत्र आहे, 10 जण आम्ही सभापती उपसभापती, आमचा सर्वांचा एक विचार आहे आणि हा शेवट पण एक विचार राहील. महिना लागू इलेक्शनला, 3 महिने लागू, 4 महिने लागू, आम्ही प्रत्येकजण सक्षम आहे. बाकीचं काय मला बोलायचं. उपसभापतीला दिली संधी देणार होते, बोलले होते ते, पण काय आली आमच्यातलेच जे 2 संचालक आहेत त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळं त्यांना संधी द्यायची ठरलं होतं. घोडेबाजार ते करतात, आम्ही घोडेबाजार केला नाही आणि करू शकत नाही. हमाल मापाडी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे संचालक सयाजी मोहिते यांनी हमाल मापाड्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मी भावकीची साथ सोडली नाही असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. संचालक झालो, परंतु ह्या कालखंडामध्ये थोडंसं ह्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी मला डावललं जात होतं किंवा आमच्या मतदारसंघातली मापाड्यांचे प्रश्न असतील हे आमचं त्यांच्या विचारामध्ये त्या संचालक मंडळाच्या विचारात ही तफावत होत गेली. मग त्या माध्यमातून थोडंसं मला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे हे काय मी आपला स्वखुशीने आलेलो आहे, याच्यात माझ्यावर काय कोणाचं दडपण नाही किंवा काय नाही. गावातलं राजकारण म्हणून काही असं काही गावचं राजकारण आहे, गावच्या ठिकाणी इकडे हा नाही, आमदाराच्या मी घरातलाच आहे, त्याचा काही विषय नाही. आणि तो आमच्या गाव लेवलचा विषय ही ठीकडे बाजार समितीचा विषय, तो जो आमचं जे काय असेल ते आमचं गाव लेवलला आहे, त्याचा आणि इथं मार्केटचा काही संबंध नाही. नाही मी कुठं भावकीची काही साथ सोडली. आता त्याच्यात त्यांना सभापती व्हायचं नाही, मला बी व्हायचं नाही, ते बी होणार नाही, मी बी होणार नाही.
नाही दडपण नाही ती कसं येतात समजा आमचं काय तात्विक झालं असेल गाव लेवलला तर त्याच्यातून समजा त्यांना वाटलं बाबा माझ्याची हे करायचे ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. परंतु इथं मार्केटला जे आता आम्ही एक सगळेजण बरोबर आलेले हेच आम्ही असं कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपतोपर्यंत राहील. नाही आपली काय पहिली मागणी नव्हती. मी मागच्या वेळेस बी होतो. मी कधी त्यांना कधी मागणी केली नाही की बाबा मला सभापती करा उप करा किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा अध्यक्षपद करा द्या अशी माझी पहिली मागणी नव्हती आजही नाही. आणि आमच्या मापाड्यांचे अनेक प्रश्न आहेत हमालांचे अनेक प्रश्न आहेत तर मी वारंवार सभागृहात तो विषय मांडले परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही. त्यामुळं मला थोडीशी ही भूमिका घ्यावी लागली. नाही मी सांगितलं ना आता आमचे जे हमाल मापड्यांचे काही प्रश्न आहेत किंवा आमचे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत कारण आमची आता जो 20-22 आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होती ती मागच्या कार्यकालात दिली होती. आता ही सगळे शेतकरी मंडळीच आहेत. ह्या शेतकऱ्यांना आम्ही कुठेतरी न्याय देऊ शकत नाही ना. 22 लायसन आज ते 5 लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचं लायसन घेतले 4-5 वर्ष झाली. ती सगळी लोक आपल्या तालुक्यातलीच आहेत होतकरू आहेत ती इथं व्यवसाय करू शकतात. त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही. त्या पंचवार्षिकला त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या मापाड्यांची वेतनवाढी आता मागच्या याच्यामध्ये ती वेतनवाढ वगैरे सगळी झाली परंतु आता चालू या वर्षी 1.5 वर्षामध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. मला अपमानास्पद वागणूक मिळाली असा आरोप महेंद्र गोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. मला विरोधकांनी चांगली वागणूक दिली नाही म्हणून मी इकडे आलोय असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळेस मी आमदार साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना मी पाठिंबा दिला आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जे काय मी सूचना मांडल्या होत्या तर त्या कामकाजासंदर्भात काही निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती परंतु त्या पद्धतीने कोणतेही निर्णय घेतले गेले नाही. काही मला प्रत्येक गोष्टी डावलण्यात आलं आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता आणि आता सध्याचे विजू शेठ असतील आमचे माणिक भाऊ असतील किंवा हे जे काय म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो. मी वेळोवेळी वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे जे काही वरिष्ठ लोक होते जे काही कोर कमिटी त्यांच्या कानावर प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट घालत आलो की मग या ठिकाणी मला चुकीचं वाटतं या ठिकाणी माझी अशी मागणी आहे परंतु त्या मागणीचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. त्याच्यामुळं मला त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही. त्यामुळे मी यांच्याकडं आलो. नाही माझ्या पाठीशी काही नाही आणि मी स्वतःहून आलेलो आहे. मला कोणाचंही कसल्याही प्रकारचं दडपण आणि काही नाही आहे. वेळ आल्यानंतर ठरवित पक्ष ज्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे मी राहू. मी अपक्ष आहे त्याच्यानंतर मी निर्णय घेईल काय घ्यायचं. आमदार दिलीप मोहिते गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्यानंतर विरोधकांचा हा गेम प्लॅन उधळला अशी चिन्ह दिसू लागली. तरीही आम्ही एक आहोत निवडणूक कधीही झाली तरी सत्तांतर होणारच असा ठाम विश्वास विरोधकांनी बोलून दाखवला. सगळ्या पदांवर आमदारच आहेत मग बाकीच्यांची गरज काय असा सवाल संचालक क्रांती सोमवंशी यांनी विचारला. खरं तर आज 28 तारीख आणि गेल्या वर्षी मला असं वाटतं 28 तारखेलाच आम्ही सगळेजण निवडून आलो होतो आणि त्या दिवशी दुःख झालं होतं की आमचं बहुमत नाही आलं. पण आज परत 28 तारीख आली आणि आमच्याबरोबर 10 जण होते तर आम्हाला असं नक्कीच वाटत होतं. आम्ही गेल्या काही दिवसांपासून हीच चर्चा करत होतो की आजचा दिवस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या हिताचे बाजार समितीच्या अजून चांगल्या कामकाजाचे नियोजन कसं करता येईल. आम्ही कुणीही कधीही असा कधीच विचार केला नाही की याच्यामध्ये आपलं स्वतःचं काही वैयक्तिक फायदा याच्यात होईल का. जर आमचा 1 वर्षाचा जर कालावधी जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील गरजू ज्या संस्था असतील ज्यांना बेंच पाहिजे आहेत शाळेचे साहित्य पाहिजे आहेत आम्हाला मानधन भेटत होतं तेही आम्ही सगळं व्यवस्थित ज्या गरजू लोकांना गरज आहे त्यांना वाटप करायचा आम्ही विचार केला. असे बरेच मुद्दे आहेत की जे आम्ही आमची जेव्हा मीटिंग असायची मासिक मीटिंग त्यावेळेस आम्ही बरेच विषय मांडत ज्यावेळेस घेतले जायचे त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की आमदार हे सभापतीही आहेत उपसभापतीही आहेत ते संचालकही आहेत. मी तर म्हणते ते सचिव आहेत सेक्रेटरी आहेत ते बरंच काय आहेत. मग तसं पाहायला गेलं तर मग बाकीच्यांचं काम काय
बाकीचे काय येत आहेत तिथे? 10 मिनिटात जर मीटिंग होत असेल आणि तेच एकटे जर उत्तरं देत असतील तर मग बाकीच्यांची गरज काय? हे सगळं लक्षात घेता आज 7ची 10 मंडळी झाली आणि भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना स्वतःचे मत आहेत, ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे, ते नक्कीच आमच्यामध्ये प्लस होऊन ॲड होऊन चांगला काम करण्याचा प्रयत्न करतील आणि आम्ही असे 10 मंडळी ही अशीच 5 वर्ष टिकून राहू. निवडणुकीला दिलेल्या स्थगितीवर संचालक अनुराग जैत यांनी प्रश्न उपस्थित केला. या स्थगितीला दिलेला संदर्भ चुकीचा असल्याचं मत त्यांनी मांडलं. या ठिकाणी दिली गेलेली होती त्या विषयी जर बोलायचं झालं तर त्या पद्धतीमध्ये त्या स्थगितीमध्ये विशेष करून त्यांनी ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे संदर्भ घेतलेला आहे तो त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ही स्थगिती दिली गेलेली आहे आणि ह्या चुकीच्या स्थगितीला नक्कीच 2-3 दिवसामध्ये उच्च न्यायालयाकडून उठवली जाईल ती स्थगिती. संचालक माणिक गोरे यांनी आमदार मोहितेंच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नक्की पराभव होणार अशी भविष्यवाणी देखील केली. आमदार मोहितेंनी केलेली ही राजकीय जुमलेबाजी म्हणजे आमचा विजयच असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथमतः सर्व पत्रकारांचे, मीडियावाल्यांचे सर्वांचं मी आभार मानतो की सभापती आणि उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेडची निवडणूक जी जाहीर झाली होती तिचं मतदान आज 28 तारीख रोजी होतं. पण काल शुक्रवारी रात्री आमच्या प्रत्येक संचालकाच्या बरोबर आमच्याबरोबर 10 जण संचालक आहे त्यांच्या घरी रात्री 11, 11:30, 12 वाजता आम्हाला जो अजेंडा पाठवला आणि ह्याच्यावर स्थगिती भेटली म्हणून आम्हाला सांगण्यात आलं. प्रथमतः हा आमचा विजय आहे आणि खरा आमदार साहेबाचा पराजय आहे आणि ही विधानसभेची नांदी आहे. 100% ह्या तालुक्याचा आमदार पडणार म्हणजे पडणार ही त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं हा सर्व प्रकार त्यांनी केला. त्यांच्याकडे जर संख्याबळ होतं तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या. जे सभापती आहे त्या सभापतीने रीतसर राजीनामा दिला, सचिवाकडे दिला, सचिवाकडून तो DDRकडे दिला, DDRने त्याच्यावर अजेंडा काढून निवडणूक अधिकारी त्यांनी सरमरकर साहेबांना नियुक्त केलं आणि त्या सरमरकर साहेबांनी 18 तारखेला परत अजेंडा काढून सचिवाकडून आमच्या सर्व संचालकाला दिला. तो काढताना ज्या दिवशी संचालक सरमरकर साहेब होते, सचिव होते, सभापती होते, अशोकदादा राक्षे होते, विजू शेठ होते आणि मी स्वतः असताना आमच्या समोर सभापतींनी सही केलेली अजेंड्यावर. आणि हे काहीतरी रडीचा खेळ आहे आणि काहीतरी ह्याच्यातून वेगळा मार्ग काढून शब्दाचं छल करून हा फक्त एक प्रकार आहे 2-3 दिवस पुढं ढकलण्याचा. पण आमच्या मताने हे चांगलं झालं. पितरपाठ महिना चालू आहे, पितरपाठ महिना चालू आहे, यात चांगलं कार्य करू नये ही परमेश्वराची इच्छा होती. ठीक आहे, 2 तारखेनंतर 3 तारखेनंतर सभापती उपसभापती इलेक्शन हे होणारच आहे आणि हा विजय हा पक्का आहे. आणि आमचे 10 संचालक अधिक 1, 2, 3, 4 काय येतील ती तालुक्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, हितासाठी हे सर्वजण विचार करून आमच्याबरोबर राहणार आहे. आमदार मोहितेंची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा निर्धार संचालक सागर मुरे यांनी बोलून दाखवला. इथून मागच्या कालखंडामध्ये 1 वर्षापूर्वी आम्ही निवडून आलो सर्व संचालक मंडळ. त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व अधिकार हे सभापतीला नसून आमदार साहेब पूर्ण संस्था चालवत होती. तर इतर संचालक मंडळांना वाटलं की आमच्याबरोबर येऊन काहीतरी चांगलं काम किंवा चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करता येईल. अशामुळं आमच्याबरोबर अजून 3 लोक आली आहे. उद्याच्या कार्यकाळामध्ये अजून संचालक मंडळ आमच्यामध्ये येतील व आमचे सभापती उपसभापती चांगल्या पद्धतीने काम करतील पुढील कार्यकाळात. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं काम 5 मिनिटात होत नाही असं म्हणत सोमनाथ मुंगसे यांनी आमदार मोहितेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर्व पत्रकारांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो की आपण वेळ काढून आम्हाला एवढ्या लांब आपण आला त्याबद्दल सर्वांचा आभार. आपण जे 1 वर्षभर शेतकऱ्यांसाठी आम्ही पहिल्यांदा बघितलं की बाबा काहीतरी त्याच्यात चेंज होईल तर पण त्याच्यामध्ये चेंज न होता एकाशाही म्हणजे हुकुमशाहीप्रमाणे ते 5 मिनिटात 10 मिनिटात मीटिंग शेतकऱ्यांची जर वर्षभरातले जर फक्त 1 तासभर त्यांनी दिलेला वेळ आहे. म्हणजे जी मीटिंग काय गोष्टीची सखोल पद्धतीने काम केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये फक्त एक हुकुमशासारखं किंवा हे झालं की ठीक आहे चला झालं 5 मिनिटात मीटिंग उरकणं म्हणजे त्याला शेतकऱ्यांचं काम केलं असं नाही. तर सर्व आमचे जे 7 संचालक होते आतापर्यंत एकजुटीने एक दिलाने काम करीत राहिले. त्याच्यामुळं आम्हाला जे संचालक आम्हाला सामील झाले
ते सगळं एकाधिकारपणे फक्त रबरी शिक्का म्हणून त्यांना राहायचं नव्हतं, म्हणून आमच्याबरोबर ते आता आलेले आहे. विरोधकांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. विरोधकांना पराभव दिसला म्हणून हे राजकारण सुरू असल्याचं मत संचालक विजयसिंह शिंदे यांनी मांडलं. काही झालं तरी सत्तापालट होणारच असं म्हणत अजून काही संचालक आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. विरोधकांचा डाव उधळून लावण्यासाठी आमदार मोहितेंनी केलेल्या राजकीय खेळीचा उपयोग होईल का, की ही फळी फोडण्यात ते यशस्वी होतील, याकडे सध्या तालुक्याचं लक्ष लागलं आहे. बाजार समितीवर सत्तांतर झालं तर त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. आता राजकारणात काय टर्निंग पॉईंट येणार हे वेळच सांगू शकतो. खेड टाइमच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. धन्यवाद.